तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भुवनेश्वरी देवीचं दर्शन घेत असते आणि त्याच वेळी चारुहास सरसुद्धा त्या ठिकाणी येतात आणि देवीचं दर्शन घेतात आणि त्यांना बघून भुवनेश्वरीला आश्चर्य वाटते. ती त्यांना विचारते की आज तुम्ही इथे कसे. त्यावर चारुहास सर म्हणतात की ते मला तुला सांगण्याची गरज वाटत नाही. तर भुवनेश्वरी हसतच म्हणते पण तरीसुद्धा कळतंय आम्हाला तुम्ही देवीला रोज साकडं घालत असणार की जेवढा त्रास आम्हाला झाला तेवढाच या भुवनेश्वरीला सुद्धा होऊ दे. आणि पुढे ती म्हणते की राग दिसतोय आम्हाला तुमच्या डोळ्यात. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात मग चांगलंय की दिसू दे. तर भुवनेश्वरी म्हणते पण जे दिसायला हवं होतं ते तर काही दिसलंच नाही. त्यावर चारुहास सर विचारतात नक्की काय बोलायचंय तुला. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते आमच्याबद्दलचं प्रेम. तर चारुहास सर म्हणतात की प्रेम माय फूट. आणि त्यावर भुवनेश्वरी हसून म्हणते की तुमचं ते इंग्रजी आमच्यावर झाडू नका. पहिल्यांदा आम्हाला काही कळत नव्हतं पण आता सगळं काही कळतंय. तर चारुहास सर म्हणतात मग चांगलं आहे तुला सगळं कळतंय ते. तर भुवनेश्वरी म्हणते आणि तुम्ही सुद्धा अचानक चालायला बोलायला लागलात हे सुद्धा चांगलंच आहे. जणू काही चमत्कारच झालाय. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की चांगल्या माणसांसोबत होतो चमत्कार. इतकी वर्ष तुम्हाला खूप त्रास दिला. तुझ्या त्रासामुळे मी मनाने खचलो होतो पण आता नाही. आता माझ्यासोबत सुनबाई आहे. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की तुम्हाला काय वाटलं तुम्ही सुनबाईंना सगळं काही सांगून टाकलं. त्यांनी सगळ्यांसमोर आमचा पान उतारा केला म्हणजे तुम्ही जिंकलात का. आणि त्यावर चारुहास सर हसतच विचारतात मग काय तू जिंकलीस का. तर भुवनेश्वरी म्हणते की आम्ही जिंकायला आम्ही अजून डावच कुठे खेळलो आहे. आता तर मैदानात उतरणार आम्ही. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की एवढा अहंकार बरा नव्हे. तर भुवनेश्वरी म्हणते अहंकार आम्हाला नाही तर तुम्हाला आहे. तर दुसरीकडे अक्षरा अधिपतीला म्हणत असते की तुम्ही मला पुन्हा शाळेत पाठवणार आहात ही गोष्ट आपण भुवनेश्वरी मॅडमला सांगायला हवी. त्यांच्यापासून काही लपवायला नको. मात्र अधिपती घाबरून म्हणतो की आमच्यात अजिबात हिंमत नाही की आम्ही आईसाहेबांना हे सगळं सांगू. मात्र अक्षरा मुद्दाम त्याला म्हणत असते की अधिपती कोणत्याही नात्यामध्ये खोटेपणा असू नये. आपण भुवनेश्वरी मॅडमला सगळं काही खरं सांगायला हवं. मात्र अधिपती या गोष्टीसाठी तयार होत नाही. तो म्हणतो की आत्ताच घरामध्ये किती राडा झाला होता बघितलाय ना तुम्ही. आता जर आम्ही आईसाहेबांना या सगळ्याबद्दल सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मात्र अक्षरा म्हणते की काही झालं तरी ही गोष्ट भुवनेश्वरी मॅडमला सांगायलाच हवी. कारण आता मी शाळेपासून लांब राहू शकत नाही. मला पुन्हा शाळेत जायचं आहे. तर दुसरीकडे भुवनेश्वरी चारुहास सरांना म्हणत असते की तुमच्यासारखा तुमच्या सुनेला सुद्धा शिक्षणाचा खूप गर्व आहे. सतत आमच्यासमोर शिक्षणाची टिमकी वाजवायच्या मग आम्ही त्यांची शाळाच बंद करून टाकली. आणि तुम्हाला सुद्धा शिक्षणाचा गर्व आहेच की. पण तुम्हाला शिक्षणासोबत श्रीमंतीचा सुद्धा गर्व आहे. आणि आजवर ना तुमचा गर्व कमी झाला ना तुमचा आमच्याबद्दलचा तिरस्कार. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की तू आमच्यासोबत जे काही केलं आहे ना त्याच्यापुढे हा तिरस्कार काहीच नाही. तर भुवनेश्वरी त्यांना विचारते म्हणजे तुमची या सगळ्यात काहीच चूक नाही आहे का. त्यावर चारुहास सर म्हणतात हो आहे ना माझी चूक. मी तुला या घरात घेऊन आलो हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की बघा अजूनही तुमचा गर्व काही उतरलेला नाही. चुंभ जळाला तरी हा पीळ काही सुटत नाही. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की यापुढे सुद्धा हा पीळ सुटणार नाही. आणि आता तर माझ्यासोबत माझी सुनबाई आहे. तर भुवनेश्वरी हसतच त्यांना विचारते की ती काय करणार. तिच्याकडे ना सत्ता आहे ना ताकद. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात पण माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. ती या घराला नक्की बदलेल. या घरामध्ये शिक्षणाची परंपरा पुन्हा सुरू करेल. तर भुवनेश्वरी म्हणते मग आमचाही विश्वास आहे आमच्या डोक्यावर आणि आमच्या माणसांवर. बघूयात आता कोण जिंकतं ते. त्यावर चारुहास सर तिला विचारतात की कोणती तुझी माणसं. तर भुवनेश्वरी म्हणते या घरातली सगळी माणसं अधिपती. तर चारुहास सर म्हणतात की अधिपती तुझा मुलगा नाही तू त्याला जन्म दिलेला नाही. तो माझा मुलगा आहे. त्यावर भुवनेश्वरी म्हणते जरी मी त्याला जन्म दिला नसेल ना तरी तो माझा मुलगा आहे. जन्म देणारीच आई असते असं काही नाही. जीव लावणारी माया करणारी सुद्धा आईच असते. आणि तुम्ही म्हणताय ना की तो तुमचा मुलगा आहे. मग एकदा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की अधिपती खरंच तुम्हाला त्यांचे वडील मानतात का. आणि भुवनेश्वरीचा हा प्रश्न ऐकून चारुहास सर खाली मान घालतात. तर दुसरीकडे
अक्षरा अधिपतीला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण अधिपती घाबरून म्हणत असतो की काही झालं तरी ही गोष्ट आम्ही आईसाहेबांना नाही सांगू शकणार, कारण शिक्षणाविषयी त्यांचं काय मत आहे हे माहिती आहे ना तुम्हाला. त्यावर अक्षरा म्हणते, हो अधिपती, पण आपण भुवनेश्वरी मॅडमपासून हे सगळं किती दिवस लपवून ठेवणार, आणि जर आपण त्यांच्यापासून हे सगळं लपवलं तर एक प्रकारे आपण त्यांची फसवणूकच करू ना, आणि जर त्यांना हे बाहेरून समजलं तर त्यांना किती मोठा धक्का बसेल. आणि ते ऐकून अधिपती अजूनच घाबरतो. तो म्हणतो की मला आईसाहेबांची फसवणूक करायची नाही आहे, पण मी त्यांना सत्यसुद्धा सांगू शकत नाही. त्यावर अक्षरा म्हणते, ठीक आहे, मग मी त्यांना सांगते. आणि ते ऐकून तर अधिपतीला धक्काच बसतो. तर अक्षरा त्याला म्हणते की माझ्यामुळे तुम्हा मायलेकांच्या नात्यामध्ये अंतर येऊ नये असं मला वाटतं, त्यामुळे मी स्वतःच भुवनेश्वरी मॅडमसोबत बोलते. मात्र अधिपती तिला विचारतो की खरंच तुम्हाला त्यांच्याशी बोलायला जमेल का? जर बोलायचं असेल तर शांतपणे बोला. आणि त्यावर अक्षरा म्हणते की तुम्ही काळजी करू नका, आम्ही बायका हे बघून घेऊ, तुम्ही यामध्ये पडू नका. आणि त्यावर अधिपती म्हणतो, ठीक आहे, पण तुम्ही आईसाहेबांसोबत शांतपणे बोला. त्यावर अक्षरा हो म्हणते आणि मग अधिपती फॅक्टरीत जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे दुर्गी चंचीला फोन करून सांगत असते की ताईने तुझ्या आणि अधिपतीच्या लग्नाचं आता मनावर घेतलं आहे. आणि ते ऐकून चंचीला खूपच आनंद होतो. ती खूप खुश झालेली असते आणि दुर्गेश्वरीला विचारते की हा चमत्कार झाला कसा. आणि त्यावर दुर्गी सांगते की जेव्हापासून सुनबाईने ताईचा अपमान केला आहे ना, तेव्हापासून ताईची खात्रीच पटली आहे की जर तिने त्या सुनबाईला घराबाहेर काढलं नाही तर सुनबाई एक ना एक दिवस नक्की तिला घराबाहेर काढेल. त्यामुळे मग आता तिने जी अवस्था मोठ्या मालकांची केली होती तीच सुनबाईची करायची ठरवली आहे. आणि ते ऐकून चंची खूपच खुश होते. तर दुर्गी तिला सांगते की आता ताईने मला जे काम सांगितलं आहे त्याला मी सुरुवात करते, त्या सुनबाईचा बंदोबस्त करते. आणि त्यावर चंचीसुद्धा हसून हो म्हणते. दुसरीकडे चारुहास सर चारुलतासोबत बोलत असतात. ते म्हणत असतात की तू एकदा अक्षराला भेटायला हवं होतं, खरंच खूप हुशार आणि गुणी मुलगी आहे तू, आणि आता तर ती तुझ्याच पावलावर पाऊल टाकत आहे, अधिपतीला शिकवत आहे. पुढे ते म्हणतात की ती खूप साधी सालस मुलगी आहे आणि भुवनेश्वरीला हरवायचं म्हणजे डावपेच करावे लागणार. आधी मला शंका होती की तिला हे सगळं जमेल का, पण खरंच ती खूप हुशार मुलगी आहे, तिला आता हे सगळं काही जमेल याची मला खात्री वाटत आहे. आणि एकदा का हे सगळं काही नीट झालं की मी तुझ्याकडे यायला मोकळा. पण त्याचवेळी अक्षरा त्या ठिकाणी येते आणि चारुहास सरांना म्हणते की बाबा हे काय बोलताय तुम्ही, जरी ही लढाई मी लढत असले ना तरी तुम्ही मला माझ्या पाठीशी आयुष्यभर हवे आहात, त्यामुळे प्लीज पुन्हा असं काही बोलू नका. आणि त्यावर चारुहास देखील हो म्हणतो. आणि त्यानंतर ते अक्षराला म्हणतात की तू आज खरंच खूप छान दिसत आहे, अगदी सात्विक, पण तू आता नक्की कुठे चालली आहे. आणि त्यावर अक्षरा सांगते की बाबा आजपासून मी शाळेत जाणार आहे. आणि ते ऐकून चारुहासला खूप आनंद होतो. ते म्हणतात की ही वेळ इतक्या लवकर येईल असं मला वाटलं नव्हतं, पण तू अधिपतीची परवानगी घेतली आहे ना. आणि त्यावर अक्षरा सांगते, हो बाबा, मी त्यांना कन्व्हिन्स केलं आहे. तर चारुहास सर विचारतात, पण तू त्याला कन्व्हिन्स केलं कसं? त्यावर अक्षरा म्हणते की शिकलेला माणूस जेव्हा डोकं लावतो ना तेव्हा तो कोणालाही कन्व्हिन्स करू शकतो. आणि ते ऐकून चारुहास सर खूप खुश होतात आणि मग त्यानंतर अक्षरा त्यांचा आशीर्वाद घेते. दुसरीकडे भुवनेश्वरी देवीसमोर उभी असते आणि मनाशी म्हणत असते की माहीत नाही का, पण आज मनात खूप चलबिचल सुरू आहे. आणि जेव्हा असं होतं तेव्हा आम्ही आमचं मन तुझ्याजवळ मोकळं करतो. तुला तर सगळंच माहिती आहे, आम्ही आजपर्यंत जे काही केलं त्यामागे कोणाचं नुकसान व्हावं असा आमचा हेतू नव्हता. आम्ही जे काही केलं ते फक्त स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी केलं. आत्तापर्यंत आम्ही आमच्या तत्वांवर जगत आलो आहोत आणि यापुढे सुद्धा तशाच जगत राहणार. आणि त्याचवेळी अधिपती तिथे येतो. तो सुद्धा देवीचा आणि भुवनेश्वरीचा आशीर्वाद घेतो आणि मग त्यानंतर फॅक्टरीमध्ये निघून जातो. तर दुसरीकडे चारुहास सर अक्षराला सरस्वतीची मूर्ती देत म्हणतात की जेव्हा चारुलता या घरात आली होती तेव्हा ती अन्नपूर्णेची आणि सरस्वतीची मूर्ती घेऊन आली होती. अन्नपूर्णेची कृपा या घरावर अजूनपर्यंत आहे, पण त्या भुवनेश्वरीमुळे सरस्वतीची कृपा राहिली नाही आणि तिने ही मूर्ती देवघरातून काढून टाकण्याच्या आधीच आम्ही ती घेऊन आलो आणि इथे ठेवली. आजपासून ही मूर्ती तुझ्याकडेच राहू दे. तू या घरात शिक्षणाची परंपरा पुन्हा सुरू कर.
आणि त्यांचं ते बोलणं ऐकून अक्षराचे डोळे नकळतपणे भरून येतात आणि त्यानंतर ती सरस्वतीची मूर्ती चारुलताच्या फोटोसमोर ठेवते आणि तिचाही आशीर्वाद घेते. त्यानंतर चारुहास सर तिला विचारतात की तू भुवनेश्वरीसोबत बोलणार आहेस का? त्यावर अक्षरा म्हणते की मी त्यांना फक्त सांगणार आहे की मी आजपासून शाळेत जाणार आहे ते, कारण त्या माझ्या खऱ्या सासूबाई नाहीत आणि आमच्यामध्ये त्यांनी कोणतं नातंसुद्धा निर्माण होऊ दिलं नाही. आणि त्यावर चारुहास सर देखील हो म्हणतात आणि मग ते अक्षराला सांगतात की अक्षरा मॅडम, आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटत आहे. आणि ते ऐकून अक्षरा खूप खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.